बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. स्वागत, शुभेच्छा. योग कर्मसु कौशलम. शेवटची ओळ, श्लोक 50, सांख्य योग, अध्याय 2, श्रीमद भगवत गीता. उदाहरण देतो. एक एक्सपर्ट सर्जन आहे, नावलौकिक आहे, सर्व लोक त्याला मानतात, त्याची ख्याती पसरलेली आहे. सर्जरी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, हाताला गुण आहे. ऑपरेशन टेबलवर धारधार चाकू घेऊन डायसेक्ट करतो. अर्थात पेशंटला कापतो. हात स्थिर, एवढा अनुभवी, हात स्थिर, आणि आपलं कर्तव्य फार सुंदर प्रकारे पार पाडतो. आणि बहुतांशी वेळेला रुग्णाला मृत्यूमधून ओढून आणतो आणि जीवनदान देतो. एखाद्या वेळेला पेशंट दगावला, नक्कीच त्याला हळहळ वाटेल की आपण वाचवू शकलो नाही. पण अशाही प्रसंगामध्ये तो मनामध्ये शांत असेल, समाधानी असेल, कारण तो त्याच्या स्वतःच्या लेखी, शेवटी न्याय कोण करणार तर आपलंच मन. न्याय करणारा ईश्वर सुद्धा इथेच आहे ना, मनामध्ये. तो खुनी म्हणून करार देणार नाही, कारण त्यांनी त्याचं कर्तव्य हे अत्यंत उत्तम रीतीने पार पाडलेलं आहे. आता थोडासा वेगळा विचार करूया. आता असा विचार करा की त्या सर्जनची मुलगी आहे, तिची सर्जरी आहे. आता इथे मात्र ती सर्जरी तो करणार नाही, कारण त्याच्याजवळ ती हिम्मत नाही. मग तो कितीही कुशल असू दे, स्वतःच्या मुलाची सर्जरी करण्याची हिम्मत त्याच्याजवळ नाही. का बरं असं? एवढा कुशल सर्जन असून सुद्धा, एवढा अनुभवी असून सुद्धा स्वतःच्या मुलाची सर्जरी करायला तो तयार नाही. का? कारण हात थरथरेल ही काळजी आहे. कारण इथे परिणामाची त्याला चिंता आहे. हे ऑपरेशन यशस्वी व्हायलाच हवं, कारण इकडे भावनिक गुंतवणूक आहे. 99% ऑपरेशन यशस्वी होणारच हे त्याला माहिती आहे. पण तो जो 1% आहे ना, जर मी माझ्या मुलीला वाचवू शकलो नाही तर, आणि हा जो तर आहे ना, तोच त्याचा हात थरथरवेल निश्चितच. योग कर्मसु कौशलम. थोडक्यात एकदम मोजका अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग हा विषय समजावत असताना ही त्यांनी केलेली दुसरी व्याख्या. परिणाम कसा येईल त्याविषयी आसक्ती असेल तर कार्यक्षमता कमी होते. आपल्याला बऱ्याचदा आपण असा विचार करतो
की जर माझं लक्ष परिणामावर नसेल, की मी हे मिळवण्यासाठीच हे करतो आहे, जर मी परिणामाची आसक्तीच सोडून दिली, की जर मी हे मिळवण्यासाठी मी करत नाही तर माझं कर्म चांगलं होणार नाही, असा विचार आपण बऱ्याचदा करतो, पण हे सत्य नव्हे. या उलट आहे. ज्या वेळेला आपण परिणामाची चिंता करणार नाही, काहीही होऊ दे, परिणाम काहीही होऊ दे, हे मला करायचं आहे, आज आता मी हे खूप चांगल्या प्रकारे करणार आहे, तर आपण अजून चांगलं करू. आणि त्यालाच म्हणतात योग कर्मसु कौशलम. म्हणजे आपलं कार्य हे ह्या क्षणी जे काही बेस्ट आपण देऊ शकतो ते बेस्ट आपण देणे, त्याला म्हणतात योग कर्मसु कौशलम. कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे पार पाडणे, कर्म अधिक चांगल्या प्रकारे पार पाडणे, हाच अत्यंत सोपा असा याचा अर्थ आहे. तेव्हा आतापर्यंत आपण योगाच्या 3 व्याख्या पाहिल्या आणि साधारणतः आपल्याला योगाचा संपूर्ण अर्थ कळला असावा. तेव्हा एक छोटंसं मेडिटेशन करूया, तिन्ही गोष्टींना जोडून घेऊया आणि हे योग मेडिटेशन आपण करूया. काय तुम्ही तयार आहात? एखाद मिनिट घ्या, वाटल्यास व्हिडिओ पॉज करून वातावरण निर्मिती करा. कपडे सैल, मन शांत, मांडी घालून बसू शकता, खुर्चीवरती पाठ ताठ ठेवून बसू शकता, डोळे अलगद बंद, श्वासाकडे लक्ष. वर्तमान क्षणावर लक्ष आणूया. या क्षणी चालू असलेल्या, आपोआप चालू असलेल्या गोष्टी आपल्याच आतमध्ये, बाहेरून लक्ष काढून आतमध्ये घेऊन चला. मनोमन आपल्या शरीराची जी बाउंड्री आहे तिचा अनुभव करा. रिलॅक्स असू दे, पाठीचा कणा ताठ आहे पण बाकीच्या गोष्टी रिलॅक्स करा. सर्व अवयव एकदा डोक्यापासून ते पायापर्यंत लक्ष जाऊ दे. कारण अशा प्रकारे एकेका भागावरती लक्ष घेऊन गेल्यावर आपल्याला मध्ये मध्ये जाणवतं की अरे इथे ताणलेलं आहे, अजूनही खेचलेलं आहे, छोटासा ताण आहे, असं जाणवल्यावर सूचना देऊन तो रिलीज करा. बघा कधी डोळ्याच्या भोवया, डोळ्याच्या पापण्या या खेचलेल्या असतात, चेहऱ्याचे स्नायू खेचलेले असतात, हातापायाच्या स्नायूंवर उगाचच आपण ताण दिलेला असतो, बॅलन्स बसलेलो नसतो, एकीकडे कलून एकाच भागावरती जोर देऊन. तेव्हा आपलं पोश्चर इम्प्रूव्ह करा, ताणरहित करा, एकदम रिलॅक्स सोडा. बघू योगाची व्याख्या समजूया. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, हा वर्तमान क्षण, त्याच्याकडे पहा. या वर्तमान क्षणामध्ये संपूर्णतः शांतता आहे. अस्वस्थता, चिंता, भीती या सर्व गोष्टी मनाचा विषय आहेत, त्या मनात राहतात, याकडे लक्ष द्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये, चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये समतोल राखणं. याचा अर्थ असा नव्हे की खळखळून हसू नये, आपल्या भावना व्यक्त करू नये, असा याचा अर्थ नव्हे. समजून घ्या फरक.
भावना प्रकट करणे, भावनांवर स्वार होणे, रागाच्या भरात कृत्य करणे, दुःखाच्या भरात कृत्य करणे, या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. कुठल्याही भरात कृती करणे, थोडासा फरक आहे, समजून घ्या. आनंद झाला खळखळून हसणे, दुःख झालं रडणे, ओक्साबोक्शी रडणे, याला म्हणतात भावनांना वाट करून देणे, भावना व्यक्त करणे. भावना प्रकट होतात आणि त्या आपोआप आहेत, त्या स्वाभाविक आहेत. एखादा आनंदाचा प्रसंगात खळखळून हसतो. उलट काही जण हसू लपवतात, काही जण दुःख लपवतात. तेव्हा भावनांना वाट करून देणे योग्यच आहे. भावनांच्या भरामध्ये कृती करणे, या दोन गोष्टींमधला फरक आपण जाणूया. सूक्ष्म असं अंतर आहे. पहिल्या व्याख्येनुसार अथ अनुशासनम, आतापासून मी सुरुवात करतो, अधिक चांगलं करीन, या वर्तमान क्षणाचं मी सोनं करीन. ती जुनी चिंता, दुःख किंवा जुनं काहीतरी घडून गेलेलं आहे, चांगलं वाईट, त्यामध्ये अडकणार नाही. हा क्षण मुक्त आहे. आय विल गिव्ह माय बेस्ट. अथ अनुशासन. समत्व, मनाची शांत स्थिती, स्थिर राहील चांगल्या वाईट परिस्थितीत. आणि परिणामाची चिंता न करणं, आसक्ती न ठेवणं. काहीही परिणाम येवो, मी बेस्ट करीन. हे 3 डायलॉग समजून घ्या स्वतःबरोबर. स्वतःला अधिक जाणूया या पद्धतीने. फार छान, फार सुंदर. हळूहळू डोळे उघडू शकता. सारांश या श्लोकाप्रमाणे, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, परिणामाची आसक्ती नको, परिणामाचा विचार नको. त्यांनी कार्यक्षमता कमी होणार नाही, तर उलट वाढेल. आपलं बेस्ट आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. थँक यू सो मच. धन्यवाद.